नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आम्ही देश विदेशातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष देऊ. एक नवीन व्हिडिओ मार्केटमध्ये आलेला आहे आणि अत्यंत गंभीर असा तो आरोप मोदी सरकारवरती केलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की कोरोनाच्या काळात प्राईम मिनिस्टरनी एक प्राईम मिनिस्टर केअर फंड म्हणून त्यांनी तयार केला होता आणि तो प्राईम मिनिस्टरचा फंड असताना त्यांनी पॅरलल एक ट्रस्ट तयार करून त्यांनी केला आणि ट्रस्टचे मुख्य हे प्राईम मिनिस्टरच होते आणि 2 मंत्री त्याच्यात होते. तो 28 मार्चला केला आणि प्रत्येकांना माहिती आहे की त्याचं एप्रिल पासून आपल्याकडे गव्हर्नमेंटचं ऑडिट होत असते आणि एका 3 दिवसात त्याच्यामध्ये 3000 करोड आले. नंतर कोरोनाच्या नंतर लगेच 2 वर्षापर्यंत त्यांचा ऑडिटची फिगर त्याच्यामध्ये आलेली आहे बाहेर आणि 12,000 करोड त्याच्यात रक्कम जमा झालेली आहे. त्याच्यानंतर 2 वर्षापासून अजून ऑडिट झालेलं नाही आहे. अनेक लोकांनी पैसे त्याच्यामध्ये टाकलेले आहे. पब्लिक मनी होता आणि लोकांनी आरटीआयच्या याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले की अजून आमचा पैसा कुठे गेला, किती अमाऊंट आला वगैरे वगैरे. परंतु त्यांनी स्पष्ट केलं की जर तो पैसा आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला माहिती देता येणार नाही, कारण तो ट्रस्ट आहे आणि ट्रस्ट त्याच्यामध्ये आरटीआय मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये माहितीच्या अधिकारामध्ये येत नाही, अशा पद्धतीचे उत्तर दिले. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणामध्ये चायनातनं बोलवण्यात आले होते आणि त्याच्यातले अर्धे अधिक व्हेंटिलेटर मोर दॅन 50% हे खराब निघाले. औरंगाबादमध्ये याच्यामध्ये एक रिट पिटिशन झालं. एक त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं की आम्ही त्याची माहिती देणार नाही. जिथे जिथे त्या प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडच्या याच्यामध्ये स्टिकर्स होते ते प्रामुख्यानं ते व्हेंटिलेटर सर्व खराब निघाले आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला. इतकं भयानक कृत्य मोदी सरकारने केल्याचं ही बाब आहे आणि 2 वर्षाच्याच ऑडिटमध्ये 12,000 करोडचं त्याच्यात कलेक्शन झालं. पैसा कुठे गेला, काय गेला अजूनपर्यंत माहिती नाही. कुठल्याही ट्रस्टमध्ये त्यांनी काय केलं की कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी CSR फंड म्हणून त्याच्यामध्ये जेवढे कॉर्पोरेट होते त्या लोकांना सांगितलं की तुम्ही पैसे टाका आणि त्यांनी त्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये पैसे गुंतवले आणि पैसे गुंतवल्याच्या नंतर तेच त्यांना सांगतात की बाबा आता आम्ही तुम्हाला ती माहिती देणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंटचा पैसा तिथे बसायचा काय, मोदीने आपल्या घरून आणला होता का तो पैसा? आणि हा सर्व लोकांचा पैसा अनेक लोकांनी, बिझनेसमॅननी म्हणा, कुठल्या अनेक लोकांनी, इव्हन चायनीज कंपनीने मोठ्या प्रमाणामध्ये त्यात पैसा टाकल्याचं बोलतायत. आणि हे सर्व करून मात्र सर्व पैसा एवढा किती करोडो हजारो करोड रुपये त्यांनी डकारले अशा पद्धतीने आणि हा सर्व पैसा इलेक्शन याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने केल्याचं त्याच्यामध्ये आरोप आहे. अशा ह्या रीतीने आज एवढा मोठा तो स्फोट आज त्याच्यामध्ये झाला. अनेक पेपर त्याच्यामध्ये घेतील, कारण अशा एखादी जरी बातमी आली तर ते निश्चितच त्यांच्या विरोधामध्ये येईल. त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे, डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून अमेरिकेचे प्राईम मिनिस्टर झाले, राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हापासून मात्र थोड्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. इस्रायलचं युद्ध याच्यामध्ये बेंजामिन नेतन्याहू हे मात्र अंडरग्राऊंड झालेले आहे. या बंकरमधून त्या बंकरमध्ये पळताना दिसत आहेत. त्याच देशामध्ये त्यांना त्यांच्या विरोधामध्ये अनेक गुन्हेगारी खटले त्याच्यात लागलेले आहेत, त्यांना वॉरंट निघालेले आहेत. अशा याच्यामध्ये इव्हन इस्रायलचेच लोक वेगवेगळ्या लोकांना, हमास आणि या लोकांना सांगतात की ते कुठे लपलेले आहेत. अशा पद्धतीने बघा बंधूंनो की तुम्हाला सर्वांना कळलं पाहिजे की जर एखादी गोष्ट अति झाली तर त्याचे परिणाम असे भोगावे लागतील. तिथून जर आता नेतन्याहूला जर त्यांनी पकडून नेलं किंवा अजून काही केलं तर त्याचे काय हाल करतील याचा तुम्हाला अंदाज करता येईल. हजारो निष्पाप लोकांना गाझामध्ये आणि पॅलेस्टाईनमध्ये आणि त्यांनी मारलं आणि त्याचे फळ कुठे जातील, हेच सर्व त्या नीतीचा नियम आहे. भगवान बुद्धाचं हेच सांगणं आहे की तुम्हाला इथेच भोगायचं आहे. इव्हन आज जे पद्धतीने मोदी सरकार आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि RSS ज्या पद्धतीने त्यांनी उधम करतायत, हे सर्वच्या सर्व लोकांना आज न उद्या भोगावं लागेल. इव्हन जजेसलाही जर त्यांनी केलं असेल तरी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या ह्याच्यातनं ते सुटणार नाही आणि त्याच्यामध्ये क्रिमिनलसाठी त्यांना काही इम्युनिटी नाही. त्याच्यामुळे सर्वांनी विचार करायला पाहिजे की आपल्याला इथे सर्व सोडून जायचं आहे. त्याच्यामुळे सभ्यतेने आपण राहिलं पाहिजे. आज एक पुन्हा
संजय खन्ना यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाची कारभार हाती घेतलेला आहे. 6 महिन्याचा त्यांचा कालावधी आहे, पण ते सातत्यानं ते विवादाच्या ह्याच्यात घेरले होते. त्यांच्या समोर एक मोठा केस होती, जे व्हीव्हीपॅटची मतगणना, की जिथे काही ज्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं तिथे त्यांना काउंटिंग करावी, परंतु त्या काउंटिंगच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सर्व तीच भूमिका घेतली जे बीजेपीला पूरक होती. तुम्हाला माहिती असेल की त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस म्हणून नियुक्ती ज्यावेळेस झाली ते 32 लोकांना त्यांनी सुपरसेट करून पुढे आले होते. त्याच्यामुळे ते सुरुवातीपासूनच विवादितच होते. आणि असे जे लोक आलेले असतात, जे सरकारला पाहिजे असतात, किंवा असे डमी जे लोक आहेत, जे आता चंद्रचूडच्या बाबतीमध्ये अनेक शेकडो व्हिडिओज तुमच्या समोर येत आहेत आणि त्यांच्या दुष्कर्माचं, आणि अनेक ठिकाणी एक नरेश मिश्रा म्हणून एक हे आलेले, त्यांनी त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात विश्लेषण केल्याचं तुम्हाला दिसेल. चला तर बघूया. आपल्याला वेळेच्या अभावी आपण जास्त त्याचं विश्लेषण करणं शक्य नाही. बुद्धा या सिरियल मधनं एक अत्यंत महत्वाचा एपिसोड मी तुम्हाला घेऊन जातोय. आज बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, अस्थीचं सर्व डिस्ट्रीब्युशन होतं आणि त्याच्यामध्ये सर्व देश, 8 देशाचे सर्व राजे कशा पद्धतीने तलवारी उपसून एका दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये येताना ते दिसत आहेत, आणि त्याचं निवारण कशा पद्धतीचं झालं त्याच्यावरती असणारा हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी की याला अनेकदा बघा. की बुद्ध गेल्याच्या नंतर, आणि बुद्धाला माहिती होतं हे सर्व, की हे माझ्या इव्हन पश्चातही अशा पद्धतीचा हा विवाद निर्माण होईल आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं होतील. पण ज्या पद्धतीने त्यांनी सुझाव दिले ते किती मोलाचे होते. त्याच्यामुळे आज बुद्धाच्या काळातील अत्यंत महत्वाची आठवण तुम्हा सर्व लोकांना असली पाहिजे. तर अशा रीतीने आम्ही बुद्धा संपवलेला आहे. बघूया. मलराजू, मैं बुद्ध की अस्थि कलश को मगध ले जाना चाहता हूं। मेरी इच्छा है कि इस अस्थि कलश पर मैं एक विशाल स्तूप का निर्माण करूं। ये अस्थियां तो हमारी हैं, महाराज अजाय शत्रु। हमने कल्पना की है कि हम बुद्ध के लिए एक भव्य स्तूप का निर्माण करेंगे, इतना भव्य जो विश्व में किसी ने नहीं देखा हो। आत्मबोधि प्राप्त बुद्ध सर्वप्रथम मगध पधारे थे, किंतु ये भी ना भूले राजन कि बुद्ध ने स्वेच्छा से महापरिनिर्वाण कुशीनारा में किया था। लिच्छवी के राजा होते हुए हमें लगता है इन पर हमारा अधिकार है। बुद्ध को सबसे प्रिय हमारी राजधानी वैशाली थी। चाहे तो इनके किसी भिक्षु से पूछे। वैशाली का जन जन बुद्ध की गर्मानुसार स्तूप का निर्माण करेगा। ये अनुचित है। हाँ, अनुचित है। ये जो भी निर्णय हो न्यायपूर्वक होना चाहिए। बुद्ध हमारे भी थे। बुद्ध का प्रेम और ज्ञान हमारी संपदा है। मैं कहता हूं इन अस्थियों पर सर्वप्रथम अधिकार हमारा है। बुद्ध क्षत्रिय थे और हम भी क्षत्रिय हैं, इसलिए सर्वप्रथम हमारा अधिकार है। ये कौन सी बात हुई? प्रभु क्षत्रिय थे तो हम भी क्षत्रिय हैं। हम सबसे सुयोग्य हैं बुद्ध की अस्थियों पर स्तूप निर्माण करने के लिए। हम भी कपिल वस्तु के शाक्य हैं। बुद्ध बनने से पहले युवराज सिद्धार्थ हम शाक्यों के अधिपति थे। बुद्ध का यह जन्म सिद्ध अधिकार है कि उनकी अस्थियों का स्तूप कपिल वस्तु में ही बने। हम पलिया के राजा हैं, इसलिए ये अधिकार हमारा भी बनता है। और कोलिया वाले, कोयला वाले के हाथ पे हाथ धरे रहेंगे। बुद्ध जन्म से क्षत्रिय भले ही हो, लेकिन ब्रह्म ज्ञान की जिस अवस्था तक वे पहुँचे हैं, उसके पश्चात वे हम ब्राह्मणों में सम्मिलित हो गए। हम विद्यादीप के ब्राह्मण ही सबसे अधिक उनकी पूजा अर्चना करने के योग्य हैं। तो स्तूप बनाने का अधिकार भी हमें ही मिलना चाहिए। ठहरिए, इस बात का एक ही निवारण है। प्रभु ने जहां अपना शरीर त्यागा वो स्थान बुद्ध का हुआ। स्तूप बनेगा तो यहीं बनेगा। हम इस तरह बलपूर्वक आप सबको इनकी अस्थियां ले जाने नहीं देंगे, अन्यथा
आप सब हमें क्षमा कीजिए, हमें इस पावन स्थान की गरिमा का भी ध्यान नहीं रहा। हमें सद्बुद्धि देने के लिए मैं आपका आभारी हूं। किंतु इस विवाद का हल इतनी आसानी से नहीं निकलेगा। मल्ल राजन, इस विवाद को सुलझाने का एक उपाय है मेरे पास। अगर आप सब लोग सुने तो। आप है कौन जो हम आपकी बातें सुने? मैं तो मात्र एक ब्राह्मण हूं राजा। मैं तो बुद्ध का अनुयायी भी नहीं बना, परंतु मेरे अंतःकरण में बुद्ध के प्रति असीम श्रद्धा है, प्रगाढ़ भक्ति है। जैसे दूर अकेले में बहती कोई प्रेम की धारा स्वतः अपने आप सागर से मिल जाती है, वैसे ही बुद्ध के प्रति मेरा प्रेम निश्चय ही उनके निर्मल मन तक पहुंचा होगा। ये हमारे आदरणीय हैं, द्रोण नाम है इनका। इतने सारे स्थानों को छोड़ आपने कुशीनारा का चयन क्यों किया? एक अंतिम भिक्षु को दीक्षा देनी, और ब्राह्मण द्रोण भी यहाँ रहते हैं। वो हर उठे हुए विवाद को सुलझाएंगे। मुझे स्पष्ट कर कहिए बुद्ध। आने वाला समय सब स्पष्ट कर देगा। क्या हुआ ना? बुद्ध ने समय से आगे जा कहां कहां तक देखा। बुद्ध की कही एक एक बात करती हुई। कहिए द्रोण, हम सबको इस परिस्थिति से निकालने के लिए तुम्हारे पास क्या सुझाव? राजन, बुद्ध ने तो सदैव शांति और स्नेहशीलता का संदेश दिया है। ऐसे विशाल व्यक्तित्व के अस्थियों के लिए आप लोग इस प्रकार से आपस में कलह करें, यह उचित तो नहीं है। अभी तो उनकी चिता की राख ठंडी भी नहीं हुई है, और आप लोग इस प्रकार का इस पवित्र भूमि पर विवाद कर रहे हैं। राजन, आप सब लोग इस देश के 8 बलशाली राजा हैं। मेरी प्रार्थना है कि इस समस्या का निदान आप लोग बुद्ध के दिखाए मार्ग के अनुसार ही करें। मेरा विचार है कि आप 8 राजा बुद्ध की अस्थियों को 8 भागों में बांट। मल्ल राजा, मगध नरेश, वैशाली के राजा, कपिलवस्तु के राजा, पावा के राजा, अलकप्पा के राजा, रामगामा के राजा, बिथादीप के राजा, आप सब बुद्ध के लिए एक नहीं, अपने अपने स्थानों पर अलग अलग 8 स्तूपों का निर्माण कीजिए। 8 भव्य स्तूप जो बुद्ध की वाणी और उनकी स्मृति को समस्त संसार में व्याप्त कर दें। उचित निवारण किया आपने। द्रोण, इस समस्या को सुलझाने के फलस्वरूप आप भी बुद्ध की अस्थियों का एक भाग ग्रहण करें। मैं अनुग्रहित हुआ महाराज। आप आनंद हैं। आपके प्रेम और निष्ठा की चर्चा तो आज कण कण में व्याप्त है। आप द्रोण हैं। आप आएंगे इसकी सूचना पहले ही बुद्ध से मिली थी। मैं ही अज्ञानी समझ ना सका। लाई, यह अस्थि कलश हमें दे दीजिए। हम इसे 9 भागों में बांटें। राजगृह में मगध के राजा इस पर स्तूप बनाएंगे, वैशाली में लिच्छवी नरेश
स्तूप का निर्माण करेंगे। कपिलवस्तु में शाक्य राजा इस पर स्तूप बनाएंगे। अराकप्पा में बलिया के राजा स्तूप बनाएंगे। कामगामा में कोलीय राजा स्तूप बनाएंगे। विथादीप में विथा जनमानस स्तूप का निर्माण करेंगे। मल्ल राजा कुशीनारा और पावा में स्तूप बनाएंगे। आनंद भ्रमित होना देखो, बुद्ध हर स्थान पे है। इस पत्ते में, नदी के इस बहाव में, इन सूर्य की किरणों में तुम्हें छूती वायु मेरा आशीर्वाद ही तो है। आनंद, मैं इस मिट्टी में भी बसा हूं। आनंद, मैं तुम में भी हूं। मैं तुम्हारे अंतर मन में, तुम्हारे बाहर और तुम्हें ढके हुए हूं। लोग कहते हैं पानी पे चलना या वायु पे चलना चमत्कार है। बुद्ध ने कहा इवाम मी सुतम, सबसे बड़ा चमत्कार ना पानी पे ना ही वायु पे चलना है, अपितु पृथ्वी पे चलना है। हर दिन हमारे चारों ओर चमत्कार घटित हो रहे हैं, पर हम उन्हें नहीं देखते। नीला आकाश, श्वेत बादल जो हर क्षण अपने आकार बदलते हैं, पेड़ों को ढके कितने अनोखे प्रकार के पत्ते, एक छोटे शिशु की काली जिज्ञासु आंखें, यही जीवन के चमत्कार हैं। बुद्ध के प्रेम और करुणा को दिखाए मार्ग पे फिर असंख्य शुद्ध आत्माएं चल पड़ी। ये पैरों के निशान भारत से हो श्रीलंका, नेपाल, तिब्बत, चाइना, म्यांमार, इंडोनेशिया, वियतनाम, जापान और फिर विशाल सागर की दूसरी ओर अमेरिका में उभरते हैं। पृथ्वी को अपनी बाहों में समेटे हैं। 2500 वर्ष पहले बुद्ध इस पृथ्वी को आनंदित कर गए। उनकी उपस्थिति आज भी है और अनंत काल तक रहेगी। अपो दीपो भव, अपना दिया स्वयं बनना, अपने बुद्ध को पहचानो, जागो और धर्म के मार्ग पे चलो, अपने अंतर के संग को साधो, अपनी शरण में जानो, किसी को ना खोजना। जो है सब अस्थिर है, उसके बीच स्थिर रहना, परिश्रम से निरंतर संघर्ष करना,
कभी हार ना मानना। त्याच्यानंतर आज दैनिक बहुजन सौरभचा आज आपण आढावा घेऊया. संजीव खन्ना भारताचे 91वे सरन्यायाधीश. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या रिफायनरीला ब्लास्ट झालेला आहे. गांधीनगरची बातमी आहे. इन्शुरन्स कंपनीवरती मोठा फटका. आरबीआय बदलणार KYC चे नियम. अनेक 3-3 महिन्यामध्ये आता ते सर्व प्रकार बंद होण्याची बातमी आहे. आज मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या पाठीशी उभे आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाईत सैनिकांनी केली ट्रॅकरची सुटका. आज सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुर्ते यांचे निधन झाले. धुळ्याचे फार मोठे एक नेते होते ते. बाबा सिद्दीकींची हत्या प्रकरणी आरोपीला नेपाळ सीमेजवळ बेड्या. आज निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. नवी दिल्लीची बातमी आहे. लाहोर मधील चौकाला भगतसिंगाचे नाव देण्याची मागणी फेटाळली. त्यांना दहशतवादी म्हणून त्याच्यात अवहेलना करण्यात आलेली आहे. स्मृती शेष, गोपीचंद सोमानी सहारे यांच्या एक 5वा स्मृती दिवस आहे. त्याच्या निमित्त एक आदरांजलीचा स्मृती दिवसाची जाहिरात. एक आमचे पराग निरंजन चौरे यांच्या मुलाचा वाढदिवस. त्याच्याबद्दल अनेक शुभेच्छा. 5-4 वरती बघूया. हवा प्रदूषणात उरण देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईचा जो उरण जे आहे ते 3ऱ्या क्रमांकावर. भारताचे विद्यापीठ रमाई संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आलेले. आमचे सर्व टीम आमची दैनिक बहुजन सौरभची तिथे उपस्थित होती. भाजपाच्या जाहिरातील सर्व जातीच्या टोप्या मात्र मुस्लिम टोपी गायब करण्यात आलेली आहे. नागपूरची बातमी आहे. बंडखोरी केल्याच्या विविध मतदारसंघातील 28 जण काँग्रेस पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित केलेले आहे. बरोबर आहे, कारण जर आता त्यांना पुन्हा जर प्रोत्साहन द्याल तर ते निश्चितच त्यांना पुन्हा हे होईल. गुजरातच्या पटेलाचे अमरावतीतील निवडणुकीवर लक्ष. आज तिथे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांचा यांच्या आधारावरती काय तिथे परिणाम होईल आणि त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग. नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला. उमेदवारांचा खर्च काही काटकसर, काहीचा मोकळा हात. अनेक लोकांनी वाटेल त्या पद्धतीने उधळपट्टी लावलेली आहे. लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी. श्याम मानव यांचं वक्तव्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासाठी माझे आयुष्य. रामभाऊ बागडे यांची दैनिक बहुजन सौरभ सोबत संवाद केला. राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे. हळूहळू आता थंडी सुरुवात झालेली आहे नागपुरात. आज 5-2 वरती बघूया. संपादकीय. गुड बाय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि ज्या पद्धतीने लोकांना मूर्ख बनवलं त्याची अनेक ठिकाणी त्याची नोंदणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये बीजेपी आणि RSS लोकांचे कसे फायदे करून दिलेले त्याच्यावरती निश्चितच तुम्हाला वाचायला आवडेल. आज अनिल वैद्यांचा एक मोठा लेख आहे. राजकीय पक्षांची दुर्लक्षित केलेले बुद्धांचे आरक्षण. त्याच्यावरती मोठा एक लेख आहे, वाचनीय आहे. आजचं टायटल आहे माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला हवी तर ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची. आज त्याच्याच खाली यशोधरा माता भद्रा कासायना याच्यावरती आज जर यशोधरा माता ही कशी काय तिचं लग्न झालं सिद्धार्थासोबत आणि काय काय झाली आणि काय काय तिथे प्रकार घडलेले आहे त्याच्यावरती असणारा हा मोठासा लेख अशोक बोंदाडे यांचा अत्यंत वाचनीय आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करून घेणाऱ्या गद्दारांना जाहीर निषेध. आज प्राचार्य भाऊ वासनिक यांचं वक्तव्य, यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. मतदारांनो जागे व्हा, माझे मत माझा अधिकार, रांगोळीतून संदेश. आज 3 वरती बघूया. आज 3 वरती लाचारांचे घोषवाक्य, दगडापेक्षा वीट मऊ याच्यावरती ऍडव्होकेट हरिश्चंद्र सुखदेवे यांचा हा लेख खऱ्या अर्थानं असला, परंतु तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही आपले जे कोण आपले मायावती की प्रकाश आंबेडकर सर्व बदमाश लोक आहेत आणि हे जास्त बदमाश आहेत. ज्या पद्धतीने राहुल गांधी आज त्या संविधान घेऊन फिरतोय त्याचं आपण रक्षण करायसाठी आपण त्यांच्यासोबत जुळलं पाहिजे. आजचं टायटल आहे इथे यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छा ही अपयशाची होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. अत्यंत बरोबर आहे. प्रबोधन करणारे गुरुजी कवी बाळकृष्ण पवार, एक आमचे मित्र राष्ट्रपाल सावंत हे सातत्यानं त्यांच्यावरती अशा जुन्या कोणत्या ज्याची विसर पडलेली आहे अशांच्या बाबतीत लिहित असतात. या रीतीनं
आज प्रबोधन करणारे गुरुजी कवी यांच्यावरती लिहिलेलं धर्म आणि धर्मांधता याच्यावरती आज जगदीश काबरे यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे. शिक्षण क्षेत्र आणि शोषित समाज याच्यावरती संदीप गायकवाड यांनी आपलं मत मांडलेलं आहे. संस्कृतीचा प्रभाव, आत्ममानाचा अभाव आणि अनेक गोष्टीचा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब मामांच्या शिक्षाची बदलता आलेख अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आजही रिक्वेस्ट करेल, विनंती करेल की जास्तीत जास्त लेख तुम्ही आमच्या वेगवेगळ्या याच्यावरती पाठवा. PDF आमच्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून बऱ्यापैकी लोकांनी पेपर वाचायला पाहिजे. आता इलेक्शनच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी नॅशनल इंटरनॅशनल असतात त्यावरती आमचा थोडासा उजाळा करणं हा आमचा महत्वाचा आहे. कारण सर्वच लोक सर्व चॅनल नाही पाहत, सर्व युट्यूब नाही पाहत. त्याच्यामुळे संक्षिप्तात जे आपल्या महत्वाचं आहे तेवढं फक्त काढून मला तुमच्या समोर प्रेझेंट करायला आनंद होतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. जय भीम.